नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर 1 किलोच्या योग्य प्रमाणात थालीपीठाची खमंग अशी भाजणी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे. 1 किलोच्या प्रमाणात आपण भाजणीही बनवणार आहोत आणि त्याचबरोबर याच भाजणीच्या पिठाचे आपण बीट घालून मस्त असे खमंग बीटाचे थालीपीठ कसे बनवायचे ते सुद्धा बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण 1 किलोची थालीपीठ भाजणी बनवतोय. त्यासाठी आपण पहिल्यांदा वजनी प्रमाण बघूया. तर वजनी प्रमाणानुसार मी इथे 200 ग्रॅम बाजरी घेतली आहे, 200 ग्रॅम ज्वारी घेतलेली आहे, 100 ग्रॅम गहू घेतलेले आहेत, 100 ग्रॅम तांदूळ घेतले आहेत, 100 ग्रॅम हिरव्या मुगाची डाळ घेतली आहे किंवा तुम्ही हिरवे मूग सुद्धा वापरू शकता. इथे मी सालासकट हिरव्या मुगाची डाळ घेतली आहे. 100 ग्रॅम हरभरे, 100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ, 50 ग्रॅम उडीद डाळ, 50 ग्रॅम चवळी, 20 ग्रॅम धने, 20 ग्रॅम जिरे, 20 ग्रॅम बडीशेप आणि 2 चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. आता इथे मी माझ्याकडे चवळी कडधान्य होतं म्हणून चवळी घेतली. तुम्ही तुमच्याकडे असलेले सर्व कडधान्य 2-2 चमचे मिक्स करून घेतले तरी सुद्धा चालू शकतो. आता हे झालं वजनी प्रमाण. आता जर तुमच्याकडे वजनी प्रमाण नसेल तर कोणतीही आपल्या घरातली एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीच्या मदतीने आपण हे सर्व धान्य मोजून घेणार आहोत. तर वजनी प्रमाणानुसार आपल्याला इथे 2 वाट्या बाजरी, 2 वाटी ज्वारी, 1 वाटी गहू, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी हिरवे मूग किंवा मग हिरव्या मुगाची सालासकट डाळ घ्यायची आहे. त्याचबरोबर 1 वाटी हरभरे, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, नंतरनं अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चवळी किंवा मग मिश्र कडधान्य, 4 चमचे धने, 4 चमचे जिरे, 4 चमचे बडीशेप आणि 2 चमचे मेथीचे दाणे. तर हे झालं आपलं वाटीचं प्रमाण. आता इथे मी एक परात घेतलेली आहे आणि आपण हे सर्व धान्य जेव्हा भाजून घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला ते परातीमध्ये काढून ठेवायचे किंवा कोणत्याही एका मोठ्या भांड्यात काढून ठेवायचे. तर त्यासाठी मी परातीमध्ये सुती कपडा अंथरून घेतलेला आहे. धान्य गरम असतं, त्याला पाणी सुटतं, त्यामुळे असा कपडा अंथरून घ्यायचा, त्यामुळे त्याला पाणी सुटत नाही. आता हे सर्व धान्य आपल्याला व्यवस्थित एक एक करून गॅसवरती कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. बारीक गॅसवर किंवा लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सतत हलवत राहून धान्य भाजून घ्यायचं. तर सुरुवातीला मी बाजरी इथे भाजून घेणार आहे. भाजत असताना खूप मोठ्या गॅसवरती धान्य भाजायचं नाही. बाहेरून ते भाजल्यासारखं वाटतं, त्याचा रंग बदलतो, पण आतनं धान्य कच्चं राहतं. त्यामुळे बारीक ते मध्यम आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. प्रत्येक धान्य वेगवेगळं भाजायचं. प्रत्येक धान्याला भाजायला वेगवेगळा वेळ लागतो. सगळं एकत्र करून कधी भाजायचं नाही. आता बाजरी इथे मी छान अशी गुलाबी रंगावरती भाजून घेतलेली आहे. छान अशी खरपूस भाजून घ्यायची. त्याला सुंदर असा वास येतो भाजल्यानंतर. त्यावेळेस आपल्याला समजतं की हे आपलं आता व्यवस्थित भाजून झालं. असंच मी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि भाजून झालं की आपल्याला आपण कपडा अंथरून ठेवलाय त्या परातीमध्ये हे सर्व काढून घ्यायचं. शेवटी जेव्हा आपण धने, जिरे, बडीशेप भाजतो तेव्हा सुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्ट वेगवेगळीच भाजायची आहे, एकत्र करून भाजायचं नाही. आता या भाजणीमध्ये तुम्ही भाजणी बनवताना 2 चमचे ओवा घालू शकता किंवा मग आपण थालीपीठ जेव्हा बनवतो त्यावेळेस पण हातावरती कुस्करून ओवा घालू शकता. तुम्ही कोणत्या पद्धतीने घालणार असाल त्या पद्धतीने ओवा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. आता इथे बाजरी, ज्वारी, सर्व डाळी, सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेतलंय. इथे मी परातीमध्ये काढून घेतलंय. तुम्ही बघू शकता सर्व गोष्टी मी अगदी व्यवस्थित भाजून घेतल्या. कोणती गोष्ट आपल्याला करपून द्यायची नाहीये. आता हे सर्व आपल्याला थंड होण्यासाठी एक 5 ते 6 तास असंच ठेवून द्यायचं आहे.
त्यानंतरनं आपल्याला हे दळून आणायचं आहे. आता इथे मी हे सर्व दळून आणलंय, तुम्ही बघू शकता. मस्त छान असं त्याला रंग आलाय आणि इतका सुंदर खमंग वास सुटलाय या थालीपीठाच्या भाजणीचा. आता मी तुम्हाला याच थालीपीठाच्या भाजणीपासून मस्त असे खमंग खुसखुशीत बिटाचे थालीपीठ कसे बनवायचं याची रेसिपी दाखवणार आहे. तर आता थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 चमचा जिरे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. आता हे सर्व मिक्सरला आपण पाणी न घालता ओबडदोबड वाटून घेणार आहोत. मिरच्यांचे बारीक तुकडे करून घालायचे, त्यामुळे त्या व्यवस्थित वाटल्या जातात. आता इथे तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याची मी पेस्ट बनवून घेतली आहे. त्यानंतर ना इथे मी एक परात घेतली आहे. त्यामध्ये आता आपण आपल्या अंदाजानुसार आपल्याला किती थालीपीठ बनवायचे त्यानुसार हे भाजणीचं जे पीठ बनवलं होतं ती भाजणी थालीपीठाची काढून घ्यायची. तर इथे मी एक मोठा कप थालीपीठाची भाजणी काढून घेतलेली आहे. आता त्यामध्ये सर्वात आधी मी एक मीडियम आकाराचं बीट साल काढून किसून घेतलं होतं ते घालून घेणार आहे. आता हे बीटाचं थालीपीठ आहे, त्यामुळे बीट भरपूर प्रमाणात घालायचं, त्यामुळे थालीपीठ पौष्टिकही बनतं आणि तेवढं बीट खाल्लंही जातं. मुलं बीट शक्यतो खायला नको म्हणतात, तर मग ते अशा पद्धतीने खाऊ घालायचं. त्यानंतर ना एक मोठ्या आकाराचा कांदा मी अगदी बारीक चिरून घेतलाय, तो घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. नंतर मी यामध्ये आपण वाटून घेतलेली हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची. नंतर त्यामध्ये मी 2 चमचे तीळ घातले आहेत. पाऊण चमचा ओवा हातावरती थोडासा कुस्करून घालणार आहे, त्यामुळे त्याला छान असा वास येतो. अजून ओव्याचा छान फ्लेवर त्यामध्ये उतरतो. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता सुरुवातीला हे पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण गरजेपुरतं पाणी घालून हे छान असं मळून घेणार आहोत. थालीपीठाचं पीठ मळताना अतिशय पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मळायचं आणि थोडासा घट्टसरच गोळा बनवायचा. खूप पातळ जर पीठ झालं तर त्याचं थालीपीठ बनवता येत नाही, ते तुटतात. त्यामुळे सुरुवातीला थोडासा घट्टसरच गोळा मळून घ्यायचा आणि मग थापताना आपल्याला लागेल तसं पाणी वापरून ते थापून घ्यायचं. आता अशा पद्धतीने मी ते थालीपीठाचं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला इथे पोळपाट घ्यायचं आहे. त्यावरती सुती कपडा आपल्याला लागणार आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये सुती कपडा आपला ओला करून घ्यायचा. तो पोळपाटावरती व्यवस्थित अंथरून घ्यायचा. थोडंसं पाणी अजून मध्यभागी टाकून घ्यायचं, त्यामुळे थालीपीठ चिकटत नाही. नंतर मीडियम आकाराचा आपला थालीपीठाचा गोळा बनवून घ्यायचा आणि पाणी लावून हलक्या हाताने थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं. मध्ये पाण्याचा हात लावायचा, त्यामुळे मग थालीपीठ चिकटत नाही. आता अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित थालीपीठ थापून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसवरती इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. तवा छान गरम झालाय, त्याला तेल लावून घेतले आणि अलगद अशा पद्धतीने आपण थालीपीठ तव्यामध्ये टाकून घेणार आहोत. थालीपीठ तव्यामध्ये टाकलं की बोटांनी त्याला थोडीशी अशी छिद्र पाडायची, त्यामुळे थालीपीठ सर्व बाजूनी छान भाजलं जातं आणि त्या ज्या छिद्र आहेत त्यामध्ये थोडं तेल सोडायचं, त्यामुळे मग खालच्या बाजूने थालीपीठ मस्त खमंग भाजतं. आता यावरती मी गॅस ठेवून मीडियम टू लो फ्लेमवरती हे छान असं खमंग एका बाजूने भाजून घेणार आहे, शिजवून देणार आहे. एक अर्धा ते 1 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती एका बाजूने ते व्यवस्थित भाजून झालं, झाकण काढून घ्यायचं, थालीपीठ पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं बिटाचं थालीपीठ बनून तयार आहे. हे बिटाचं थालीपीठ तुम्ही बिटाच्या कोशिंबीर बरोबर किंवा मग दह्याबरोबर, लोणच्या बरोबर किंवा मग टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता. अतिशय सुंदर लागतं. एकदा नक्की करून बघा आणि लहान मुलांना तर तुम्ही आवर्जून हे थालीपीठ द्या. तर ही होती आपली 1 किलोच्या थालीपीठ भाजणीची सविस्तर अशी रेसिपी आणि सविस्तर अशी बिटाच्या थालीपीठची रेसिपी. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा
आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती मी अजूनही खूप छान छान थालीपीठाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज टाकलेल्या आहेत. पालकाचे थालीपीठ, दुधी भोपळ्याचे थालीपीठ, असे भरपूर वेगवेगळे प्रकारचे थालीपीठ आपल्या चॅनलवरती आहेत. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचं योग्य प्रमाण, साहित्य सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान रेसिपीसोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.